आणि त्यातून काय सिद्ध होतं, त्यातून बरं का अज्ञात, त्यातून सिद्ध होतं ते कवीचं उद्दिष्ट. वाऱ्याच्या वाहण्याने सळसळणाऱ्या पानांना, वाऱ्याच्या वाहण्याने सळसळणाऱ्या पानांना त्याच्या थांबण्याने अस्वस्थ झालेलं पाहिलंय मी. वाऱ्याच्या वाहण्याने सळसळणाऱ्या पानांना त्याच्या थांबण्याने अस्वस्थ झालेलं पाहिलंय मी. पाहिल्या आहेत लाटा भरतीच्या आणि ओहोटीच्या चंद्राच्या अस्तित्वाने भरलेल्या. पाहिल्या आहेत लाटा भरतीच्या आणि ओहोटीच्या चंद्राच्या अस्तित्वाने भारलेल्या. अथांगाच्या स्थित्यंतराचे रंग अंगावर घेत, अथांगाच्या स्थित्यंतराचे रंग अंगावर घेत त्याच्या गर्भात दिगंत तरंगणारी अवनीही पाहिली आणि चित्त वेध घेऊ लागले जन्माच्या उद्दिष्टांचा वर्तुळ मध्याकडे जाण्यासाठी. जन्माच्या उद्दिष्टांचा वर्तुळ मध्याकडे जाण्यासाठी. मला असं वाटतं अज्ञात शोधायचा म्हणजे इथे शोधायचा. आता कवी अज्ञात आपण समोर आणू आणि CL कुलकर्णींची असंख्य रूपं डोळ्यासमोर ठेवू. ते जादूगार आहेत, ते तबला वादक आहेत, ते गायक आहेत, ते स्मृतिचित्रकार आहेत, स्मृतिचिन्हकार आहेत, ते चित्रकार आहेत, ते उत्तम वक्ते आहेत. असं सगळं डोळ्यासमोर आणा आणि मग या सगळ्या इतर कलांमध्ये जे गणित आहे, स्मृतिचिन्ह बनवायचं म्हणजे बुद्धीचं काम आहे, मान्य. जादू करायची म्हणजे बुद्धीचं काम आहे, मान्य. तबला वाजवायचा म्हणजे गणित आहे, बुद्धीचं काम आहे, मान्य. या सगळ्या बुद्धिगम्य कार्यामध्ये गर्क असणारा CL नावाचा माणूस एका बाजूला ठेवा. दुसऱ्या बाजूला अज्ञाताची उद्दिष्ट नावाची ही कविता वाचा. तुमच्या असं लक्षात येईल, पाहिल्या आहेत लाटा, पाहिल्या आहेत लाटा भरतीच्या आणि ओहोटीच्या चंद्राच्या अस्तित्वाने भारलेल्या. आता गणित समजून सांगतो. या सगळ्यामध्ये जे गणित आहे, जे आधी मी तुम्हाला सांगितलं त्यांच्या रूपांमध्ये, त्या गणिताला ज्यावेळी चंद्राचा स्पर्श होतो त्यावेळी त्याची कला होते. आता चंद्राचा स्पर्श होणं म्हणजे काय, तर चंद्र म्हणजे आमच्याकडे, आमच्या भारतीय संस्कृतीत, आमच्या काव्य संस्कृतीत, आमच्या एकूण भारतीय साहित्यात चंद्राचं असणं, सोबतीला प्रियतमान चंद्रवर्ती पाहिजे असं तो कवी एक म्हणतो. का म्हणतो, जर तुझी प्रियतमा तुझ्या बरोबर आहे तर तुला चंद्र का हवा, तर त्याचं कारण असं की नुसतं प्रियतमा असून चालत नाही, तिच्याशी बोलण्यासाठी तेवढेच मधानं लगडलेले शब्द तुमच्याकडे असावे लागतात. ते शब्द तुम्हाला तो चंद्र पुरवतो, म्हणून सोबतीला प्रियतमान चंद्रवर्ती पाहिजे. तर चंद्राचा हा जो कारक भाव आहे त्याचं नाव आहे प्रतिभा. आणि म्हणून या कवितेमध्ये जो चंद्र येतो की चंद्राच्या अस्तित्वानं भारलेल्या, आणि शेवटच्या ओळीमध्ये जन्माच्या उद्दिष्टांच्या वर्तुळ मध्याकडे जाणारी. मला असं वाटतं प्रत्येक कवितेमध्ये कोणताही कवी हा स्वतःच्या जन्ममरणाच्या प्रवासातलं रूपक शोधत असतो. मग ते रूपक कोणतंही रूप घेऊन येतं, ते तो जे काम करतो त्याच्यातलंही येतं, जे काम तो करत नाही पण कधीतरी मनावर येऊन पडलेलं असतं आणि त्याची जखम म्हणा, त्याचा घाव म्हणा, काय जे असेल ते कुठेतरी झालेलं असतं, काळानुरूप त्याची खपली होते, ते बाहेर पडतं, सगळं घडतं. पण तो जो घाव असतो खूप कधीचा, लांबचा, दूरचा, तो केव्हा तरी असा कवितेच्या माध्यमातून, गायक असेल तर गाण्याच्या माध्यमातून, म्हणजे अख्तरीबाई ज्यावेळी गाणं म्हणायच्या म्हणे त्यावेळी पत्ती पडायची त्यांच्या आवाजाला, आणि त्या पत्ती पडली की त्या डोळे मिटून हाय अल्लाह असं म्हणायच्या. तर ते काय असायचं हाय अल्लाह, तर ते त्याचं स्मरण करायचे की अरे तो जो जखमेचा सौंदर्यपूर्ण धागा आहे तो तू मला या मैफलीत आत्ता दिलास.
आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक कवी, प्रत्येक कलावंत हा स्वतःचा शोध घेतो. तो कुठे घेतो? तर तो जन्म आणि मरण याचा मधला जो जीवन नावाचा प्रवास आहे, त्या प्रवासात घेत असतो. त्या प्रवासावरची ही उद्दिष्ट नावाची कविता ज्यावेळी कवी लिहितो, त्यावेळी त्याला पुढे असं त्या पुढे असं लक्षात येतं त्या कवीच्या, की आपण हे सगळं करतो आहोत, या सगळ्यातून आपण जातो आहोत, या सगळ्यातून आपण प्रवास करतो आहोत, या लाटा अंगावर घेतो आहोत. पण कविता म्हणजे काय हे कळलंय का आपल्याला? तो म्हणतो नाही, कळले नाही.